आयुष विकसित भारत महावर्ल्ड एक्स्पोचे 18 ते 20 फेब्रुवारीला पुण्यात आयोजन. डॉक्टर जोसेफ डायस व डॉक्टर अनिता कोल्हे यांची पत्रकार परिषदेत माहिती. महाराष्ट्र शासनाच्या आयुष संचालनालयाच्या सहकार्याने ट्रिनिटी ग्रुप व चेंबर फॉर इम्पोर्ट एक्सपोर्ट अँड हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने 18 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 3 दिवसीय आयुष विकसित भारत महावर्ल्ड एक्स्पो 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्समध्ये होणारा हा एक्स्पो पुणेकरांसाठी सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत विनामूल्य खुला राहणार आहे, अशी माहिती संयोजक आणि ट्रिनिटी ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर जोसेफ डायस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आयुष संचालनालयाच्या सहसंचालक डॉक्टर अनिता कोल्हे, अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्य हेमलता जळगावकर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ कॉलेज ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटरच्या संचालिका डॉक्टर मिनल लाड, भारती विद्यापीठ आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शैलेश देशपांडे, टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या समन्वयिका डॉक्टर अपूर्वा संगोराम, ZVM युनानी कॉलेजच्या विभाग प्रमुख डॉक्टर फराह शिकलगार, डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेदिक रुग्णालयाच्या डॉक्टर स्नेहल पानसरे यांच्यासह पुण्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. डॉक्टर जोसेफ डायस म्हणाले, या एक्स्पोमध्ये आयुष, अन्न, ऊर्जा, ऑर्गॅनिक उत्पादने, पर्यटन आदी क्षेत्राचा समावेश असून विविध राज्यातील प्रदर्शक, शासकीय संस्था व खाजगी उद्योग सहभागी होणार आहेत. हा उपक्रम जनजागृती आणि व्यावसायिक संधी यांचा संगम ठरेल. विकसित भारत या व्यापक संकल्पनेनुसार स्वदेशी आरोग्य पद्धती, शाश्वत जीवनशैली आणि व्यापार संधी यांचा प्रसार करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. एक्स्पोमध्ये विविध उत्पादने, प्रात्यक्षिके, विशेष सवलती, विक्री तसेच उद्योग, वितरक व आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आयुष व संबंधित क्षेत्राच्या प्रसारासाठी योगदान दिल्याबद्दल विविध संस्थांचे प्राचार्य, विश्वस्त व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन्सचे अवॉर्ड देऊन गौरव करण्यात येणार आहे. प्रदर्शनात पुण्यातील विविध महाविद्यालये व रुग्णालये सहभागी होणार आहेत. या ठिकाणी OPD, वैद्यकीय सल्ला, तपासण्या तसेच 16हून अधिक आरोग्यविषयक विषयावर व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. मधुमेह, थायरॉइड, कर्करोग, मणक्याचे आजार, त्वचारोग, स्थूलता, ताणतणाव, हृदयरोग, डोळे, कान, नाक, घसा विकार, महिला व बाल आरोग्य, ऑटोइम्युन विकार तसेच योग व पंचकर्म याबाबतचा मार्गदर्शन दिले जाणार आहे, असे डॉक्टर अनिता कोल्हे म्हणाल्या. टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय, अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालय, भारती विद्यापीठ आयुर्वेदिक महाविद्यालय, डॉक्टर DY पाटील आयुर्वेदिक संशोधन केंद्र, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ कॉलेज ऑफ आयुर्वेदिक व रिसर्च सेंटर, धोंडू मामा साठे होमिओपॅथिक महाविद्यालय, भारतीय संस्कृती दर्शन संस्थेचे आयुर्वेद महाविद्यालय वाघोली, ZVM युनानी कॉलेज आदीसह आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथिक महाविद्यालयांचा सहभाग असणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ये जो विकसित भारत आयुष वर्ल्ड एक्सपो है, ये 3 दिन में होने वाला है, 18, 19, 20 फरवरी। यहाँ पे एंट्री फ्री है ताकि जितने से ज़्यादा जनरल पब्लिक है आयुष का बेनिफिट ले सके। ये जो यहाँ पे हम करीबन 10 कॉलेजेस है, आयुष के कॉलेजेस, सभी कॉलेजेस पुणे के और हॉस्पिटल्स है, वो इस कार्यक्रम में सहभाग लेंगे। और इस प्रोग्राम का जो मकसद है कि आयुष का जो मेडिसिन है, आयुष का जो दवाई है, तो हर एक छोटे से छोटे आदमी को उसका फायदा उठाए, उसका बेनिफिट ले। मेरे दूसरा असिस्टेंट हमारे जो गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के आयुष डायरेक्टोरेट है, वो जरा आपको मराठी में समझाएंगे, हिंदी में समझाएंगे। हाँ, नमस्कार. मी डॉक्टर अनिता कोल्हे, असिस्टंट डायरेक्टर ऑफ आयुष पुणे विभाग. तर असिस्टंट डायरेक्टर ऑफ आयुषच्या अंतर्गत पुणे डिव्हिजनमधले 8 कॉलेजेस, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, टिळक, ताराचंद, अष्टांग आणि जुलेखा. तर आता हे 18, 19, 20 तारखेला आपण
विकसित महाएक्स्पोद्वारे आपण आयुष विभागांतर्गत एक्स्पोचं आयोजन करतोय. विकसित भारत महावर्ल्ड एक्स्पो आयोजित यामध्ये आपण 10 कॉलेजेसनी सहभाग घेतलेला आहे. इथे फ्री ऑफ कॉस्ट सगळंच रजिस्ट्रेशन, मेडिसिन, थायरॉईड, कॅन्सर, ओबेसिटी, ॲसिडिटी, कॉमन जे काही आहेत आजार त्याविषयी पूर्ण मार्गदर्शनही केल्या जाईल. त्याविषयी त्यांना मेडिसिनही दिल्या जाईल आणि नंतर 3 दिवसानंतर त्या फॉलोअपसाठी जर रुग्ण येऊ इच्छित असेल तर त्यांना त्या कन्सल्टिंग फिजिशियनकडे ते सुद्धा त्यांना मार्गदर्शन केलं जाईल. त्यामुळे सर्वांना विनंती करण्यात येते आपल्या पत्रकार माध्यमातर्फे की आपण या एक्स्पोचा जास्तीत जास्त प्रचार करावा आणि जनसामान्यापर्यंत ही माहिती जाऊन जास्तीत जास्त लाभ मिळावा आयुर्वेद चिकित्सेचा. फॉलोअप करताना त्यांना काही चार्जेस काही लागणार नाही आहेत. मिनिमम चार्जेस आहेत ते ॲज पर गव्हर्नमेंट रूलनुसार. OPDला 5 रुपयाचं किंवा 10 रुपये पेपर त्या संस्थानिकांनी जे काही रेट, पण जास्त कॉस्ट नाही आहे. 50 रुपयाच्या आत सगळं 7 दिवसाचं औषध वगैरे मिळून जाईल. शासकीय रुग्णालयाचे दर ॲज पर गव्हर्नमेंट रूलनुसार असतात आणि अनुदान संस्थानुसार त्या संस्थानिकांनी ठरवल्याप्रमाणे, पण जास्त नाही आहे. यामध्ये मग त्याच्यामध्ये कसं ब्लड इन्व्हेस्टिगेशन होईल त्या इन्स्टिट्यूटमध्ये, योगाचे व्यायाम वगैरे शिकवल्या जातील, आसन वगैरे, आणि इतर डाएट असतं, पथ्यापथ्य असतं आणि भरपूर काही. म्हणजे तिथे जोपर्यंत पेशंट तिथे कन्सल्ट होणार नाही फिजिशियन सोबत. आता या 3 दिवसात काय सांगणार ना. पण 18, 19, 20 फरवरीपर्यंत लक्ष्मी लॉन कर्वे, वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत चालू राहिले. पारस मुथा यांचा रिपोर्ट.